मिनी ब्लॉग शूट करते त्या दिवशी आहे आषाढी एकादशी। त्यासाठी आईंनी खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि आज आम्हाला सर्वांना फराळ करायचा आहे। सर्वात आधी आम्ही देवाची पूजा करून घेतली। पंढरपूरला जायला जमलं नाही म्हणून घरच्याच देवाचा आशीर्वाद घेतला आणि लागलं फराळाच्या तयारीला। उपवास म्हटलं की एकदम भारी भारी पदार्थ असतात, त्यामुळे आमच्या घरी खूप सारे पदार्थ बनलेले होते। फराळाचे पदार्थ एकच नंबर झालेले होते। मग सर्वांनी फराळ केला। ऋषी उठून आला आणि हाफ चड्डीवर क्रिकेट खेळत होता। तेवढ्यात आईंनी त्या दोघांना वॉर्निंग दिली, हा बॉल जर मला टच जरी झाला तर मी त्या बॅटने दोघांना हाणल। ऋषीची तब्येत ठीक नव्हती म्हणून तो आहे ना गोळ्या घेतोय। आज सर्व घरी होते म्हणून आम्ही ठरवलं की आपण फिरायला जाऊयात। म्हणून मी छान तयार झाले। अरे मीच काय, सर्वच तयार झालेले होते, पण कुठे जायचं ते फिक्स नव्हतं म्हणून सर्व असे बसलेले होते। फायनली फिक्स झालं म्हैसमाळला जायचं आणि आज आमच्या सोबत स्कूबी सुद्धा येणार आहे। आम्ही स्कूबीला खूप दिवसांनंतर फिरायला घेऊन चाललोय। तिकडे खेळायला बॅडमिंटन आणि बॅट बॉल सुद्धा घेतलंय। सर्व गाडीत बसले, मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली। पावसाळा चालू आहे त्यामुळे सर्वीकडेच हिरवगार वातावरण झालेलं होतं। आम्ही म्हैसमाळला पोहोचलो आणि पोहोचल्या इतकी थंडी वाजत होती ना, कारण की तिथे खूप थंड हवा चालू होती। मग आम्ही तिथे ना क्रिकेट खेळायचं ठरवलं। क्रिकेट खेळताना आम्हाला खूप जास्त मजा आली, कारण की आमचा बॉल इकडे तिकडे उडून जात होता। त्यानंतर निवांत एका ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत बसलो होतो। वातावरण बघता बघता हर्षदचे येडेचाळे पण बघितले। हर्षदचा गरीब पॅराशूट हर्षदला सोडून एकटंच उडून गेलं। हवेमध्ये केस उडवत आणि उड्या मारत मारत पोहोचलो एका सुंदर व्ह्यू पॉइंटवर। सर्व हिंडून फिरून आता आलोय घरी येऊन सर्वात आधी फराळ केला आणि आता आहे ना खूप जास्त थकलेलो आहे म्हणून सर्वात आधी हा मेकअप रिमूव्ह करते, नाईट स्किन केअर करते आणि डायरेक्ट झोपून राहते। बाय बाय।